उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्धा दौऱ्यावर. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान. मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन. विधान भवन मारहाण प्रकरणी आरोपीला जामीन. ऋषी टकलेला जामीन मंजूर होता जल्लोषात स्वागत. ऋषी टकले हा पडळकरांचा समर्थक. नागपूर महापालिकेला अखेर जाग. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक आल्यानंतर जाग. पालिकेच्या 10ही प्रभागात विशेष पथकाकडून स्वच्छता गाड्यांची झाडाझडती. परिचारिका संपामुळे रुग्णांचे हाल. मुंबईच्या रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया देखील बंद. कामा जे सेंट जॉर्जस जीटी रुग्णालयाला फटका. ससून रुग्णालयाला परिचारिकांच्या संपाचा फटका. रुग्णसेवेवर परिणाम. शस्त्रक्रिया खोळंबल्या. नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ. मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी. रात्रीपासून मुंबईत पावसाची बॅटिंग. पहाटेपासून संततधार पाऊस सुरूच. मुंबईच्या हवामान पातळीमध्ये सुधारणा. मुंबईच्या प्रदूषण पातळीमध्ये 44% घट. सरकारी आकडेवारीतून बाब समोर. बीड जिल्ह्यातील कोठारबन शाळेची दुरावस्था. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शाळेला निधी मिळेना. शासनाकडे मागणी करून देखील दुर्लक्ष. नागपूर आणि अजनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टॉलवरील विक्री 25 जुलैपर्यंत बंद. नागपुरात संत ताजुद्दीन बाबांचा 103वा वार्षिक उर्स सुरू. वार्षिक उर्स निमित्त नागपूरमध्ये देशभरातून भाविकांची गर्दी. मुंबई पालिका इमारतीच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. देशी विदेशी पर्यटकांना भव्यतेची भुरळ. 5 वर्षात 20,000 पर्यटकांनी दिली भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.